नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात आपण बघतोय जैन स्पेशल मोठं तिखट. अतिशय सुंदर आणि चविष्ट बनतं हे मोठं तिखट. याची एक बरणी किचनमध्ये हवीच. मोठं तिखट हाताशी असलं ना की मस्त चविष्ट थालीपीठं, मसाला पुरी, मोकळं पिठलं असे अनेक पदार्थ चुटकीसरशी बनवता येतात. आता बघा, कडकडीत उन्हात हे सगळे मसाले आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. देशी मिरची आहे, काश्मीरी मिरचीसुद्धा समप्रमाणात घेतली आहे. देठ काढून या सगळ्या मिरच्या आपल्याला कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचे आहेत. धणे, जिरे, खोबरं आणि मीठसुद्धा उन्हात टाकायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी खोबरं मी किसून घेतलं आहे, साधारण पातळ काप काढून घेतलेत आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा हे सगळे मसाले मी वाळवायला टाकून दिलेले आहेत बाल्कनीतल्या उन्हात. खूप जास्त कडकडीत गरम करायची गरज नाही, खूपच जास्त ऊन आहे, त्यामुळं 1-2 दिवसातच मिरच्या चांगल्या वाळलेल्या आहेत. आता हे मसाले आपल्याला भाजायचे नाही आहेत, त्यामुळं उन्हात कडकडीत अगदी व्यवस्थित वाळवून घ्यायचे. वेळ देऊन वाळवायचे आहेत, कारण आपल्याला वर्षभर हा मसाला साठवून ठेवायचा आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही हे सगळे मसाले घ्या. दुसऱ्या दिवशी मी खोबऱ्याचे पातळ काप काढून उन्हात टाकले. देठ काढून घ्या आणि मिरचीसुद्धा वाळवून घ्या. धणे इंदोरीच घ्या साधारण. मीठ उन्हातच सुकवून घ्या, विसरू नका मीठ उन्हात टाकायला. सगळे मसाले आपल्याला कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत, कारण आपण हे मसाले भाजणार नाही आहोत. त्यासाठी आपल्याला हे 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. मस्त बनतं मोठं पिठलं. अशा पद्धतीनं नक्की बनवून ठेवा. आता पद्धत बघूया कशी बनवायची. याचं सगळं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. या प्रमाणात तुम्ही बनवून ठेवू शकता. धणे असो किंवा जिरे भाजायचे नाही आहेत, फक्त उन्हात वाळवायचे आहेत. त्याचबरोबर हळकुंडसुद्धा उन्हातच टाकलेले आहेत. 2 घेतले आहेत, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हळकुंड घेऊ शकता. हळकुंड नसतील तर हळद घेतली तरी चालणार आहे, त्यासाठी अडून बसायचं काहीच कारण नाही. आता हे सगळे मसाले खाली आणलेले आहेत मी, आणि आता याचं तिखट बनवायला सुरुवात करूया आपण. तुम्हाला जर मिक्सरमध्ये अख्ख्या मिरच्या बारीक करायला जमणार नसेल तर त्याचे कात्रीनं छोटे छोटे तुकडे करा आणि मग मिक्सरमध्ये तुम्ही टाकू शकता. आता हे सगळे मसाले जसे मिक्सरमध्ये मावतील तसे टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर मसाला आपण मिक्स करणार आहोत. या प्रमाणात अर्धा किलो मसाला तयार होणार आहे. आता हळकुंड कुटून घ्यायचं आहे, असंच मिक्सरमध्ये टाकू नका, पातं खराब होऊ शकतं. त्यामुळं हळकुंड बाजूला ठेवलेत मी, आणि ती खलबत्त्यात आधी कुटून घ्यायची आणि मगच आपल्याला मिक्सरला लावता येणार आहेत. हळकुंडच टाका, हळद टाकली तरी चालणार आहे, पण हळकुंडाची छान विशेष चव येते. सगळे मसाले थोडे थोडे टाकायचे आणि ज्या वेळी आपण मिक्सरला मसाले लावणार आहोत त्यावेळी मीठसुद्धा थोडं थोडं टाकायचं आहे. आता हिंग टाकायचं आहे, 1 चमचा कच्चाच टाकायचा आहे, भाजायचा वगैरे नाही. एकूण 3 चमचे हिंगाचे टाकायचे. हा पहिला चमचा आहे. हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या बारीक भांड्यात कुटून घ्यायचे आहेत. कुठलाच मसाला भाजलेला नाही आहे आपण. आता बघा, पहिल्यांदा मी हे सगळं बारीक करून घेतलं आहे. एका ताटात एकत्र करूया. आता कधी मिरची, कधी हळकुंड, कधी खोबरं, कधी धणे जिरे असं बारीक केल्यामुळं याचा रंग असा कमी जास्त दिसतो आहे, पण सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स केलं की अतिशय सुरेख रंग येणार आहे. सगळे मसाले आधी लावून घ्यायचे आहेत. आता हा दुसरा चमचा आहे हिंगाचा. यामध्ये आपल्याला उरलेलं खोबरं, धणे जिरे सगळं टाकलेलं आहे मी. मिरच्यासुद्धा टाकायच्या आहेत त्याचबरोबरीनं. फक्त मिरच्या आधी लावून घेऊ नका. तिसरा चमचा टाकला आहे मी हिंगाचा, कारण बऱ्याचदा काय होतं, फक्त मिरच्या जर आधी आपण कुटून घेतल्या तर ठसका उडू शकतो. त्यामुळं मिरच्यांबरोबर मीठ, धणे जिरे, खोबरं हे सगळं थोडं थोडं मिक्स करत मगच मिक्सरला लावून घ्यायचं आहे. त्यामुळं अजिबात ठसका उठत नाही आणि आपल्याला मसाला बनवताना अजिबात त्रास होत नाही. आता आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये खोबरं मिक्स करायचं आहे. मी 200 ग्रॅम मिरच्यांसाठी 100 ग्रॅम खोबरं मिक्स केलं आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 50 ग्रॅम किंवा 70 ग्रॅमसुद्धा चालेल.
कारण बऱ्याच जणींना लाल भडक रंग आलेला आवडत असतो, तर त्यासाठी तुम्ही हळकुंड आणि खोबऱ्याचं प्रमाण कमी करू शकता. पण हे प्रमाण अतिशय योग्य आहे. या प्रमाणात जर तुम्ही मसाला बनवून ठेवलात तर अतिशय टेस्टी पदार्थ बनतात. पुडाची वडी तर एक नंबर होते. सुक्कं पिठलं, मोकळं पिठलं म्हणतो आपण त्याला, मग ते मुगाचं असो किंवा बेसनाचं, अतिशय सुरेख चवीचं तयार होतं. यामध्ये फिश फ्राय करू शकता तुम्ही, भरलेलं वांगं किंवा फक्त कमी मसाल्यातलं सुकं वांगं बऱ्याच जणांना आवडत असतं. सुकी बटाटा भाजी बनवता येईल, मसाला पुरी बनवता येईल, मटकीची उसळ बनवता येईल, असे बरेच पदार्थ बनतात. भडंगसुद्धा सुंदर होते. मोठं तिखट एकदा बनवून ठेवलं ना की सगळ्या प्रकारची थालीपीठं अतिशय सुरेख बनवता येतात. मोठं तिखट वापरून बनवलेलं थालीपीठ अतिशय वेगळी टेस्ट देतं. नक्की ट्राय करा या पद्धतीनं. वर्षभरासाठी बनवतो आहे आपण. हेच प्रमाण घेऊन तुम्ही वर्षभराचं तिखट तुमच्या प्रमाणात बनवू शकता. कितीही मोठ्या प्रमाणात बनवू शकता, याची विक्रीसुद्धा करू शकता. कोणताही पदार्थ या तिखटामध्ये अतिशय सुंदर तयार होतो. बघा किती सुरेख झाला आहे. चाळणी लावायची नाही आहे मात्र या मसाल्याला, असे बी दिसायला हवेत. हेच या मसाल्याचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा खडा मसाला किंवा ओला मसाला वापरला जात नाही. मसाला बनवून झाल्यानंतर तो असा काचेच्याच बरणीत स्टोअर करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि हाईपसुद्धा द्यायला विसरू नका. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा, म्हणजे ज्यांना ही रेसिपी हवी आहे त्यांना मदत होईल हे तिखट बनवायला. हे ताजं तिखट बनवलं ना की माझे वडील भाकरी आणि तेल आणि हे तिखट खायला बसायचे. सोबत कांदाही असायचा. मीही त्यांच्यासोबत खायला बसायची. आत्ताही मला हे तिखट बनवताना माझे वडील तेल तिखट भाकरी खाताना दिसत आहेत. तुमचीही अशी काही आठवण असेल तर नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि रेसिपी नक्की शेअर करा. आपल्या चॅनेलवर अशा सुंदर हटके रेसिपीज येत राहणार आहेत. अजून असेच कोणकोणते मसाल्याचे प्रकार, कोणकोणत्या प्रकारच्या चटण्या किंवा अजून वेगळ्या प्रकारचे मसाले बघायला तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करा, म्हणजे त्या प्रकारचा मसाला मला आपल्या चॅनलवर अपलोड करता येईल. सब्जी मसालासुद्धा लवकरच मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. खूप प्रकारचे मसाले आपल्या चॅनलवर येतच राहणार आहेत. तुम्हाला त्यातला स्पेशली कोणता हवा आहे ते नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.